युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये बऱ्याच दिवसापासून काय काय मुद्दे होते, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसंदर्भात मुद्दे होते, त्यांच्या एक्झाम संदर्भात मुद्दे होते, त्यांचा रिचेकिंग संदर्भात मुद्दे होते. त्या अनुषंगाने आम्ही इथे जवळपास 1000 ते 1500 विद्यार्थी पुणे युनिव्हर्सिटीचे इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स या ठिकाणी आहेत. काल परवापासून बऱ्याच कॅरी ऑन संदर्भामध्ये म्हणजे एक संधी मिळावी 2019 विद्यार्थ्यांसाठी, त्यासाठी कोर्टामध्ये जवळपास 751 विद्यार्थी गेले होते. त्यांना कोर्टाने दिलासा दिलेला आहे. तर आम्ही तेच सगळे 751 विद्यार्थी आणि अजून त्यामध्ये ॲडिशन विद्यार्थी आम्ही पुणे युनिव्हर्सिटीला विचारण्यासाठी आलो होतो की आता जर कोर्टाची जर ऑर्डर आलेली आहे तर आमचे एक्झाम्स तुम्ही कधीपासून घेणार आणि आमचे एक्झाम फॉर्म कधीपासून भरणार. आणि एक दुसरा असा मुद्दा होता की परवाच प्रॅक्टिकल एक्झाम संपलेले आहेत, तर ह्याच्या आधी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कसं व्हायचं की PL भेटायचं, म्हणजे प्रोफेशनल लीव्ह प्रत्येक विद्यार्थ्यांना भेटायची की त्यांना प्रिपरेशनसाठी एक्झामला. तर आता नवीनच काढलेलं आहे की त्यांनी उद्यापासून बॅकलॉगच्या एक्झाम्स युनिव्हर्सिटीने चालू केलेल्या आहेत. तर त्यासाठी आम्हाला मुदतवाढ म्हणजे एक्झाम्स पुढे ढकलून 10 ते 15 दिवसाची मुदतवाढ मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी. आत्ताच एक्झाम सेक्शनचे इन्चार्ज येऊन गेले, त्यांनी आम्हाला दिलासा दिलेला आहे की येत्या 4 ते 5 वाजेपर्यंत आम्ही काही ना काहीतरी त्याच्यावरती निर्णय करू. आणि अजून एक असा मुद्दा होता की रिचेकिंगचा रिझल्टच लागला नाही तर विद्यार्थ्यांनी एक्झाम द्यायचं कशाला, तर तुम्ही एवढी गडबड कशाला करताय. रिचेकिंगचे रिझल्ट येऊ देत, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी ठरवू देत की एक्झाम द्यायची का नाही द्यायची.